अध्यक्ष महोदय, मंगळवारच्या कामकाजातील दुसऱ्या क्रमांकाची लक्षवेधी संबंधित विभागाकडून उत्तर आले नाही, म्हणून सभागृहात मांडता आले नाही। यावरून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या समस्येप्रती संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांना सहानुभूती बाळगली पाहिजे। कालही मला शेवटी हा शेतकऱ्याचा जीवन मरणाशी संबंधित प्रश्न अन्य आयुधाच्या माध्यमातून उपस्थित करावा लागला, तेव्हा माननीय कृषी मंत्री महोदयांनी इन्शुरन्स कंपनीचा संदर्भ देत आश्वासन दिले की मार्च अखेरीस वाशिम जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात येईल। पण माननीय सदस्यांचा हक्क असलेल्या सभागृहात जर त्यांच्या लक्षवेधीचे उत्तर द्यायला संबंधित विभाग इतका वेळ घेत असेल, तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सुमारे 1.5 वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करायला विलंब लावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आपण कोणती कारवाई करणार? शेतकऱ्यांना वारंवार त्रास देणाऱ्या पीक विमा कंपनीच्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करणार का? आणि वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देय असलेली 73,58,55,588 रक्कम मंत्री महोदयांनी आश्वासित केल्याप्रमाणे मार्च अखेरपर्यंत न दिल्यास व्याज अथवा अतिरिक्त मदत आपण जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी वाशिम जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भातला प्रश्न विचारला। मुळामध्ये शासन निर्णय 27/3/23 नुसार केंद्र शासनाने घोषित केलेल्या नैसर्गिक आपत्तीकरता निकष व दर निश्चित केले। त्यानुसार राज्य शासनानं निर्णय 1/1/24 नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपीक नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता वाढीव दराने निर्विष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली। त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर एवढ्या वाढीव दरानं मदत देण्यात येते। तसेच ही मदत केंद्र सरकार 2 हेक्टरच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचा जार आहे, परंतु आपण त्याच्या पुढे जाऊन 3 हेक्टरपर्यंत ही मर्यादा आपण मदत करण्याची वाढवली। वाशिम जिल्ह्यासाठी शासन निर्णय 2/8/24 अन्वये फेब्रुवारी, मार्च व एप्रिल 2024 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना रुपये 14,15,00,000 इतका निधी प्रत्यक्षात वितरित केलेला आहे। शासन निर्णय 5/9/24 अन्वये मे 24 अन्वये या कालावधी मे 24 या कालावधी करता अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 7,13,00,000 इतका निधी वितरित केलेला आहे। तसेच शासन निर्णय 23/9/24 अन्वये जून-जुलै 24 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी एकूण 69.54 लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरित केलेला आहे। आता ताईंचा प्रश्न असा आहे की ऑगस्ट व सप्टेंबर 24 या कालावधीत वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 65,484 शेतकऱ्यांना एकूण 53,835.32 हेक्टर बाधित क्षेत्राकरता रुपये 73,87,00,000 इतका निधी शासन निर्णय हा 18/3/25 अन्वये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले।